साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। होडगी रोड येथील विमानतळासमोर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक, सुमारे 1 लाखाचे नुकसान। गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी परिवहन उपक्रमातील बदली वाहक जमाल हसन जकातदार राहणार स्वामी विवेकानंद नगर विमानतळासमोर होडगी रोड यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू आणि मौल्यवान वस्तू जळून खाक झाले। या आगीत जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। नुकसानग्रस्त कुटुंब प्रमुख जमाल जकातदार आणि त्यांची पत्नी रुबीना जमाल जकातदार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सध्या अंगावरचे कपडे एवढेच राहिले, बाकी सर्व जळून खाक झालेत आणि परिवहनमध्ये मी बदली वाहक म्हणून काम करतोय। जेवढे होऊ शकेल शासनाने मला मदत करावी ही नम्र विनंती। मी रुबीना जमाल जकातदार। आमच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली। आगीमध्ये माझे मुलं दोन्ही शाळेला गेले होते, मिस्टर मयत झाली म्हणून गेले होते, मी भाजीला गेले होते, घराला कुलूप होतं। मग ते आग लागल्यामुळे आमच्या घराचे खूप नुकसान झाले। सगळे कपडे हे ते सामान भांडे ते सगळे जळाले, खूप नुकसान झाले। आजूबाजूचे कोण पण नव्हतं, आजूबाजूचे लोक येऊन पाणी मारून हे करून हे केले। मग इथंच असल्यामुळं भाजी मार्केटमधून लगेच आले। मग आग विझवण्यात टाक्या सगळेजण मदत केले, सगळं बाहेर काढले। आमच्या घरचा पत्ता 695 हत्तुरे वस्ती विमानतळ, स्वामी विवेकानंद विमानतळ, सोलापूर, होडगी रोड, सोलापूर।